उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. जेवण तर फार कमी जातं सगळ्यांना आणि ज्यात जास्त आपण पाण्याची मात्रा शरीराला पाहिजे असते म्हणून आपण सारखं पाणी पितो आणि तहान लागते. तर उन्हाळ्यामध्ये हे सरबत तर नक्की करून पहा आणि खूप टेस्टी आणि पौष्टिक अशा पद्धतीने तयार करून दाखवत आहे की तो तुम्ही घरी नक्की तयार करा. माझ्या घराच्या पाठीमागच आहे ना आंब्याचं झाड आहे आणि त्याला आहे ना ह्या वर्षीच खूप कैऱ्या आलेल्या आहेत. तर मी ह्या कैऱ्या तोडून आणलेल्या आहेत. आता मी तुम्हाला फक्त एकाच कैरीचे मी सरबत करून दाखवणार आहे आणि खूप टेस्टी होतो. पौष्टिक पण उन्हाळ्यात जे आपल्याला इम्युनिटी पॉवर कमी असते, सारखं पाणी पिण्याची आवश्यकता असते, शरीराला पाण्याची मात्रा कमीच राहते, आपल्याला पाणी पिऊ वाटतं. तर हा गारगार सरबत पिला तर अजूनच शरीर खूप छान रीतीने तयार होतं, इम्युनिटी पॉवर पण येते आणि जो थकवा निर्माण होतो ना, तो थकवा निर्माण होत नाही. मी आता कैऱ्या कापून टाकलेल्या आहेत आणि थोडीशी जिरेपूड टाकलेली आहे, बडीशेप 2 चमचे टाकलेले आहेत आणि हिरवी मिरची टाकलेली आहे थोडीशी आणि चाट मसाला अर्धा चमचा टाकलेली आहे. हिरवी मिरची एवढीच टाकायची, जास्त नाही टाकायची. आणि थोडासा पुदिना टाका. पुदिन्याने तर उन्हाळ्यात पुदिना हा खाल्लेला चांगलाच असतो. पुदिन्याची चटणी करून किंवा अशा प्रकारे सरबतमध्ये तुम्ही टाकून खाऊ शकता. आणि थोडंसं सैंधव मीठ टाका आणि खडीसाखर टाका. खडीसाखर नसेल खायची तर तुम्ही गूळ टाका, पण मी साखर टाकले नाही कारण की अजून आपल्याला हा पौष्टिक बनवायचा आहे. आणि अर्धच लिंबू पिळून घ्या. हे हे जे आहे मिक्सचर आहे ना तुम्हाला कायमचं फ्रीजमध्येही ठेवू शकता. जवळजवळ 5 दिवस राहतं, काही प्रॉब्लेम नाही होत. आणि जेव्हा कोणी आपल्याकडे पाहुणे येतील तर आपण हा सरबत देऊ शकतो. स्टार्टिंगला आहे ना याच्यामध्ये पाणी टाकून वाटू नका. थोडंसं पहिल्यांदा तसंच वाटून घ्या आणि नंतर ना थोडंसंच पाणी टाकून वाटून घ्या. भांडं खोललं ना तर इतका वास सुंदर आला की बघायलाच नको. प्रत्येक ग्लासमध्ये 2 चमचे मी हे मिक्सचर टाकून घेत आहे. एका ग्लासला 2 चमचे हे खूप होतं आणि बाकीचं मग आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. 5-6 दिवस राहतं. जेव्हा आपल्याला पिऊ जरी वाटलं ना पिण्यासाठी तर आपण हा रोज सरबत करून पिऊ शकता. अशा प्रकारे एवढं पाणी टाका आणि थोडंसं बर्फ टाकल्यानंतर ना बर्फासाठी थोडीशी जागा ठेवा. आता सजावटीसाठी असं गोल लिंबू कापून घ्या, एकदम बारीक पीस करून. आपण ही सजावटीला ठेवणार आहोत. आता मी याच्यामध्ये बर्फ टाकलेले आहेत की जेणेकरून आपलं सरबत गार होईल. आणि आता आपण लिंबू लावून घेऊ. बघा किती मस्त दिसतं. मस्त दिसण्याचा प्रश्न नाही आहे. आपल्या शरीरात जी ताकद कमी झालेली असते तर ह्याने खूप तरतरी येते, शरीराला गारवा मिळतो. उन्हाळ्यात आपल्याला इम्युनिटी पॉवर ही खूप कमी असते कारण की काही आपण जास्त खाल्ल्या जात नाही आहे. तर हा सरबत नक्की करून पहा आणि पिऊन बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला होता सरबत. अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि रोजच्या रेसिपी मी पुढं देतच आहे. बाय.